श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 23वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। परिहोनि माया विमोहित सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानित आपणा। मग त्या देहाची अभिमानी मी करता मी भोगता माने। त्रस्त होई अनर्थ परंपरेने मार्ग नेणे सुटकेचा। गुरुपदी सप्रेम भक्ति योग हाच एक अनर्थोपशम मार्ग। महानाटकी साई श्रीरंग भक्तारंगवी निजरंगी। आम्ही तया समानु अवतारी कारण लक्षणे तीच की सारी। परिमी बंदा अल्लाची आपदरी स्वये ये परी वदत ते। जरी स्वये अवतार दावी पूर्ण लोकाचार। शुद्ध वर्णाश्रम आचार योग्य प्रचार चालवी। कधी कोणाची बरोबरी करी न करवी कवण्याही परी। पाही जो विश्वंभर चराचरी तयासी हारीच साजिरी। न कोणाची अवगणना कोणासही तुच्छ लेखिना। भूतमात्री नारायणा चैतन्य घना पाहितो। कधी न म्हणवीत अनल हक्क मी एक परमेश्वराचा पाईक। गरीब मी यादे हक्क अल्लाह मालिक जप नित्य। कोणा संताची काय जाती कैसे वर्तती काय खाती। येणे न आकळत यांची स्थिती ती तो या परती सर्वदा। भावया जड जीवोद्धार परोपकारी संतावतार। होती पहा सृष्टीवर हीच सर्वेश्वर कृपा। असेल जरी पुण्य गाठी तरीच उदेजेल आवड पोटी। ऐकावया संतांच्या गोष्टी सुख संतुष्टी पावावया। एकदा एक योगाभ्यासी सवे घेऊनी चांदोरकरांसी ठाकले येऊन मशिदीसी। दर्शनासी बाबांच्या पातंजलादी योगशास्त्र होते अभ्यासिले साग्र। अनुभव पाहू जाता विचित्र साधन
क्षणमात्र समाधी. महाराज साई योगेश्वर होईल जरी कृपा मजवर. शंका माझ्या होतील दूर समाधी निर्धार होईल. ऐसा धरुनी पोटी हेत साईचे जो दर्शन घेत. तो ते बैसले होते खात पलांडू समवेत भाकर. धरिली पाहोनी सन्मुख मुखा शिळी भाकर कांदा सुका. एकाय वारी ती माझ्या शंका प्रबळ आशंका उद्भवली. विकल्प उठला त्यांचे मनी. साई महाराज अंतर्ज्ञानी म्हणती नाना कांदा ज्या पचनी पडे तयांनीच खावा तो. पचविण्याचा जोम व्हावा तयाने कांदा खुशाल खावा. ऐकूनच रकला योगी जीवा शरण सद्भावा तो गेला. असो पुढे ते योगाभ्यासी बाबा येऊन बैसता गादीसी. निर्विकल्प अंतःकरणासी बाबांपासी बैसले. पुसते झाले सावधान पावनी शंका समाधान. लाहोनी उदी आशीर्वचन प्रसन्न मन परतले. ऐशाच आणिक बहुत कथा भक्ती भावार्थे श्रवण करिता. दुःख मोहादी अनर्थोपशमता भक्त सत्वरता पावती. असेना अल्प जलाशय दुर्गंधीयुक्त ही अतिशय. तेच की सौख्य निरतिशय मानी निसंशय सुकर. जीवा शुकाची एकची परी एक देही दुजा पंजरी. मुकला शुक स्वातंत्र्या तरी मानिती बरी परतंत्रता. कूप मंडूक समहाशुक पंजरी त्याचे सर्व सुख. जाणेन स्वातंत्र्याचे कौतुक जीव ही कामुक तैसाच. काय मौजेचा माझा पिंजरा सुवर्ण दांडीच्या येर झारा. उलट टांगलो तरी मी भरा पायन जराही सुटावा. बाहेर मग या सुखा आचवणे नाही मग डाळिंबाचे दाणे. नाही या गोड मिरचीचे खाणे. स्वसुखा नागवणे स्वयेच. परियेता शुकाची घटी भेटे तयास अघटित घटी. मारी तयास प्रेमे थापटी घाली दृष्टीत अंजन. त्या थापटीच्या शक्तिपाते निसटला उघडिली नेत्रपाते. विहरू लागला पक्षवाते कोण मग त्याते आवरी. जग अफाट तया उघडले यथेच्छ डाळिंबी पेरूचे मळे. गगन स्वच्छंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगी. तैसीच या जीवाची स्थिती
आशाही नव्हती केली निर्मुक्ती बाबांनी. तीही एक बाबांची लीला कथू आधी श्रोतयाला. विखारा जरी होता डंखला उपाय केला काय पहा. साताची या सुमाराला हाताची या करंगळीला एकाएकी साप डसला. भाग झाला विषदग्ध. वेदना असह्य अत्यंत होऊ पाहे प्राणांत. माधवराव झाले भयभीत चिंतायुक्त अंतरी. अंग त्यांचे लाल झाले आप्त स्नेही सर्व मिळाले. बिरोबाकडे चला म्हणाले संकटी पडले जीवित. निमोण करही पुढे आले उदी घेऊन जावे म्हणाले. माधवराव मशिदी धावले काय केले बाबांनी. होता बाबांची नजरा नजर पहा बाबांचा चमत्कार. शिव्या देऊ लागले आणि मार नेदीत वर येऊ त्या. चढू नको भटुरड्या वर चढशील तर खबरदार. चल निघ जा खाली उतर केली दीर्घ स्वर गर्जना. अत्यद्भुत बाबा खोपले आगा कल्पित पाखडिते झाले. माधवराव चकित झाले किमर्थ ताडिले कटुवचे. पाहुनी हा ऐसा प्रकार माधवराव घाबरले फार. काही एक सुचेना विचार बैसले हिरमुसले खालीच. देवही जेव्हा रागास आले माधवराव अंतरी भ्याले. वाटले उपायाची सर्व हरले जेव्हा अव्हेरिले बाबांनी. कोण नाही घाबरणार पाहुनी वृत्ती खवळली दुर्धर. ऐकुनी शिव्या गाळ्यांचा भडीमार प्रसंग भयंकर वाटला. मशीद माझे माहेर घर मी साईचे पोटचे पोर. ऐसे असता आईच पोरावर कोपली अनिवार का आज. सर्पडंखला हे गाऱ्हाणे माते वाचून कोठे नेणे. परतीच जई लाथे हाणे केविल वाणे मुख केले. बालक जैसे माते पाशी माधवराव तैसे बाबांशी. असताना ते हे अहर्निशे आजची कैसी हे स्थिती. माताच जेव्हा लाथे हाणी तेव्हा लेकुरा राखावे कोणी. जीविताशेवर सोडिले पाणी माधवरावांनी ते समयी. काही काळ गेल्यानंतर बाबा होता स्थिरस्थावर. माधवरावांनी केला धीर जाऊनी वर बैसले. बाबा
बाबा म्हणाले न सोडी धीर, काहीही मनी न करी जिकीर, बरे होईल सोडी फिकीर, दयाळू फकीर सांभाळील. घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर जाऊ नकोस, राही निर्भय निश्चिंत मानस, ठेवी विश्वास मजवरी. मग ते माघारा घरास पोहोचण्याचाच अवकाश, बाबा पाठविते झाले तात्यास, समाचारास निरोपास. निजू नको त्याला म्हणावे, घरचे घरी फिरत रहावे, वाटेल ते खुशाल खावे, सांभाळावे हे इतुके. काका साहेब दीक्षितास, बाबाही वदले ते निशीस, लहर येईल त्यास रात्रीस, निजावयास देऊ नका. असो ऐसी सावधगिरी, ठेविता बाधा पळाली दुरी. जळजळ थोडी राहिली खरी, अंगुली भीतरी विषाची, पुढे ती बरी झाली. कैसी भयंकर वेळ टळली, ऐसी कनवाळू साई माऊली, कृपा हे लावली भक्तार्थ. चढू नको भटुरड्यावर, ऐसे बाबांचे शब्द प्रहार. ते काय माधवरावांवर होते प्रेरिले बाबांनी, माधवरावास अनुलक्षून नव्हते की ते शब्द संधान. दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र. चढशील तर खबरदार, साई मुखीची आज्ञा प्रखार. जागीच विषसंचार स्थिर, रोधिला प्रचार पुढील. इतुकेच झाले नाही तर चल निघ जा खाली उतर, हाच साई पंचाक्षरी मंत्र, उतरवी विखार तात्काळ. न लागती काही साधने दुसरी, लौकिक मंत्री वा पंचाक्षरी, ऐसा साई भक्त कैवारी, संकटे वारी परोपरी. नाही मंत्रावर्तन केले, नाही तांदूळ पाणी भारले, नाही पाण्याचे शिटकाव मारिले, तरीही उतरले विष कैसे. काय नव्हे हा चमत्कार, केवळ संत मुखोद्गार. माधवरावास पडला उतार, कृपेस पार नाही या. आता गताध्यायी सूचित, कथा सुरस आणि अद्भुत, श्रोता होऊनी दत्तचित्त, ऐकणे साध्यंतती आता. कथा वर्णिली पूर्वाध्यायी, ती येऊनही चीनवलाई, कैसी माव करीत ती साई, श्रोतिया जाईल अनुवादिली. परिसता ही कथानके सुरसे, वठतील गुरु वचनाचे
हसे, कर्मा कर्म विकर्म निरसे, श्रद्धा बैसे गुरु पायी. सोप्यातला सोपा उपाय, हृदय स्मरावे साईचे पाय. हाची एक तरणोपाय, माया जाय निरसोनी. संसार भय बहु उदंड, माया समुद्भूत हे बंड. कथा श्रवणे होईल दुखंड, जोडेल अखंड आनंद. एकदा शिर्डीत महामारी, येता ग्रामस्थ भयभीत अंतरी. दवंडी पिटली एक विचारी, रहदारी सारी बंद केली. महामारीचा मोठा दरारा, ग्रामस्थांनी घेतला भेदरा. परस्थांचा घेती नवारा, व्यवसाय सारा ठेला की. मरी जोवरी चाले गावात, कोणी न करावा बकऱ्याचा घात. गाडी न येऊ द्यावी शिवेत, नेमे समस्त वर्तावे. ग्रामस्थांचा हा देव भोळेपणा, बाबांच्या मुळी नावडे मना. तयांच्या मते या कुकल्पना, अडाणीपणा लोकांचा. त्यांनी तिकडे करावे नियमन, बाबांनी वरी घालावे विरजण. कैसे कैसे ते करावे श्रवण, सादर मन होनी. ग्रामपंचांचा हा निर्धार, ग्रामस्थ पाळीती साचार. दंड देणे हाच परिहार, नियम लवभार भंगे जो. बाबांचं नाही दंडाचे भय, ते सदा सर्वदा निर्भय. लावोनिया हरिचरणी लय, सदैव दुर्जय कळी काळा. एकदा एक परगावसे गाडे, भरली जयात जळाऊ लाकडे. वेशीत येता पडे साकडे, जनाते वाकडे लागले. लाकडांची तेथे दुर्मिळता, जाणीव ही ग्रामस्थांचे चित्ता. परिनियमोल्लंघन अनुचितता, तेणे दुश्चित्तता सकळिका. गाडीवाल्यावरी ते फिरले, गाडी तयाची परतवू लागले. हे वर्तमान बाबांच कळले, येऊन थडकले ते स्थाना. स्वये राहिले गाडी पुढे, गाडीवाल्यासी धीर चढे. ग्रामस्थांचा दुराग्रह मोडे, घातले गाडे वेशीत. तेथून ते
शिकाचे आचरण, द्यावया शिकवण आश्रिता. काय या महात्म्याची लीनता, ऐकता वाटेल आश्चर्य चित्ता. दिसून येईल भक्त प्रेमळता, अवतार सार्थकता तयांची. अतुल दीनवत्सलता पोटी, सानपणाची आवड मोठी. प्रत्यंतरास कोट्यनुकोटी, येतील गोष्टी सांगावया. कधी ना उपास वातापास, हठयोगाचा ही सायास. कधी नरसासक्तीची आस, अल्पाहारास सेवितसे. जाऊनिया नियमित घरी, मागे ओली कोरडी भाकरी. हीच भिक्षा नित्य मधुकरी, कोडन करी जिव्हेचे. पुरविन रसनेचे लाड, मिष्टान्नाची धरीन होड. प्राप्त धडगोड, त्यातची गोड मानितो. ऐसे परी प्राण धारण, करून करी शरीर रक्षण. की ते ज्ञान मोक्ष साधन, निर्भिमान सर्वदा. निज शांती जयाचे भूषण, कासया त्या माळा मंडण. नलगे चंदन विभूती चर्चन, ब्रह्मपूर्ण श्री साई. बोधदायक अति पावन, भक्ति प्राधान्य हे आख्यान. श्रवण करीती जे सावधान, विरल भवभान तयांचे. जव जव भावार्थी श्रोता जोडे, तव तव साईचे भांडार उघडे. कुतर्का क्लिष्टान हे आलोडे, भोगते भाबडे सप्रेम. आता पुढील कथानुसंधान, श्रोता परिसिल्या एकाग्र मन. आणिल प्रेमाचे स्फुरण, आनंद जीवन नयनाते. काय बाबांची चातुर्य रीती, काय तयांची युक्ती प्रयुक्ती. हे वर्म जाणिजे सद्भक्ती, वक्तो वक्ती अनुभव. हे साई चरित्र पीयूषपान, आदरे करा दत्तावधान. गुरुचरणी लावूनी मन, कथानुसंधान लक्षावे. ही कथा अपूर्व रस सोयी, सेविता श्रोतान करणे घाई. पदार्थाची अपूर्वाई, चाखावी नवलाई यथेष्ट. आता पुरे गाडीची कथा, त्याहुनी विलक्षण बोकडाची वार्ता. आश्चर्य वाटेल श्रोतिया चित्ता, गुरु भक्ता आनंद. एकदा एक वर्तले कौतुक, कोणीसा आणिला बोकड एक. आसन्न मरण दुर्बल देख, आले लोक पहावया. जयान कोणी मालक वाली, तया सांभाळी साई माऊली.
रास सेवन न चाले जेवण बाबांना. एकदा दीपवाळी सारखा सण ताटे पक्वाने वाढिली पूर्ण. पंगत होता निजस्थानापन्न गेले रुसोन बडे बाबा. बडे बाबा नसता पंक्ती साई बाबा अन्न न सेविती आणि साई बाबाच जवग्रास न घेती. इतर जेविती कैसेनी तेणे सर्व खोळंबले. बडे बाबास शोधून आणिले मग जेव्हा पंक्तीस बैसविले अन्न सेविले बाबांनी. आता सोडून वर्तमान कथा बडे बाबांची दिग्दर्शन वार्ता. परिसवावी वाटे श्रोता आडकथाही न गणावी. बडे बाबा बाबांचे अतिथी सभामंडपी जेवण वक्ती. वाट पाहात खाली बैसती कान लाविती हाकेला. दोन बाजूस दोन पंक्ती मध्यभागी बाबा विराजती. बडे बाबांची जागा रीती वामहस्ती बाबांचे. नैवेद्य सकळ ताटात पडता ती ताटे पंक्तीत मांडता. जेवणार निजस्थानी बैसता समय येता भोजनाचा. बाबा मग परमहादरे स्वये पुकारिता तारस्वरे. बडे मिया म्हणता त्वरे नमन पुरस्सरवर येती. अन्नावरी जो निष्कारण रुसला तयाचा तो आदर कसला. जेणे अन्नाचा अपमान केला तयाचा सन्मान काय तुका. तरी हेही लोक संग्रहरीती बाबा स्वये आचरून दाविती. पंक्तीस घेतल्या वाचून तिथी अन्न सेविती अयुक्तते. ही जी गृहस्थ कर्म मर्यादा बाबान उल्लंघिती कदा. जेणे टळतील भक्तांच्या आपदा आचरती सदा स्वयेही. अतिथी पूजने इष्टप्राप्ती तेणे होय अनिष्ट निवृत्ती. तैसे न करिता प्रत्यवाय निश्चिती म्हणून पूजिती शिष्टतया. अतिथी राहता अशनविहीन पशुपुत्र धनधान्य विनाशन. अतिथी सपडता उपोषण आमंत्रण ते अनर्था. तयास प्रत्यही साई समर्थ ₹50 दक्षिणा देत. तयास बोळवीत पाऊले 100 बाबा जात स्वयेती. त्या बडे बाबांवर जेव्हा आली त्या बोकडाची प्रथम पाळी. कैसा बेकाटना इसकू खाली सबब निघाली मुखा वाटे. माधवराव होते ते बाबा आज्ञा पिती तया ते. श्यामा तू तरी आण जा सुरी ते कापू बोकडा ते जा आता. माधवराव
जरी तो सुरा आणावयास, माधवरावास पडले सायास, सुरी वजा पाहुनी तयास, येईना मनास बाबांच्या. इतुक्यात ये वार्तेची कुणकुण, राधा कृष्णेच्या कानी पडून, सुरा माघारा घेतला मागवून, दया उपजून अंतरी. मग माधवराव झाले जाते, आणि कसुरा आणावयाते. ते तिकडेच वाड्यात जाहले बैसते, किन घडो हसते ती हत्या. मग काकांचे पहावया मानस, बाबा तव आज्ञापिती तयास. जातु सुरा आण कापावयास, निर्मुक्त सायास करीत्या. काका बावन कसी सुवर्ण, बाबांस जरी ठावे पूर्ण. तथापि ते ताविल्या वाचून, निवती नयन जनांचे. ते चोख आहे की हिणकस, परीक्षा न करिता जन चौकस. घेती न लाविता सुलाखवा कानस, धरिती न विश्वास बोलाचा. लाधाय हिऱ्यास निज वैभव, सोसुलागती घणाचे घाव. फुकाची न देव कळा गौरव, टाकीचे घावन साहता. काका जरी गळ्यातील ताईत, इतरांस कैसी या विप्रचित. हिराही बांधोनी सूत, पारखी अग्नीत टाकिती. संत वचनी धरिता विकल्प, अयशस्वी तयाचे संकल्प. निसत्व निष्फळ वाग्जल्प, परमार्थ अल्प हि साधेना. वंद्यमानी जो गुरुवचनार्थ, सफलतयाचा स्वार्थ परमार्थ. देखे जो दोष कुटिलता तेथ, अधपात पावे तो. गुरुसेवेसी जो तत्पर, गुरुवाज्ञेचाच ज्या आदर. इष्टानिष्टतेचा सर्व विचार, गुरुशिरावर तो ठेवी. गुरुवाज्ञेचा तो किंकर, स्वतंत्र नाही तया विचार. नित्य गुरुवचन पालन पर, सारा सार देखेना. चित्त साई नाम स्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी. वृत्ती साई ध्यान धारणी, देह कारणी साईच्या. आज्ञापन आज्ञापालन, उभयात जाता एक क्षण. तोही विलंब न होई सहन, हे विलक्षण विंदान. दीक्षित विशुद्ध सत्वधीरू, निश्चयाचे महामेरू. बोकड जीवे केवी मारू, विचारू ज्या शिवेना. निरपराध बोकड मरेल, आत्मतयाचा तळमळेल. स्वच्छ निज यशही मळेल, आतळेल पाप महा. हा विचार नाहीच तेथे, आज्ञाभंग पाप
मग ते साठ्यांचे वाड्यात गेले, आज्ञेप्रमाणे शस्त्र आणिले. बोकड मारावया सिद्ध झाले, नाही कचरले तीळ मात्र. गुरुवाज्ञेचे परिपालन, तेच वीर श्रीचे स्फुरण. केले शस्त्राचे आलंबन, अंतःकरण दृढ केले. जन्म निर्मळ ब्राह्मण वंशा, जन्मादारभ्य व्रत अहिंसा. तयावरी हा प्रसंग ऐसा, हात कैसा बाहील. गुरुवाज्ञा पालनी निधडा, केला मनाचा एकदा धडा. परिछाती पुढे धडधडा, घाम भडभडा सुटला. काया वाचा मने, शब्द प्रहार हि जो नेणे. तेणे शस्त्र प्रहार करणे, दुर्घट घटणे ते हेच. गुरुवचना अवमानिती, नाही तयास दुसरी गती. पूर्व पुण्य कर्मा उपहती, जाहली निश्चिती तयांच्या. गुरुवज्ञा परिपालन, हेची भूषणा माझी भूषण. हीच सच्छिष्याची खूण, आज्ञोल्लंघन महत् पाप. गुरुवाज्ञेचे एक क्षण, जाऊन देता करावे पालन. विचारी चाचरी तो करंटा जाण, विषाणहीन नर पशु. तेथे न पाहणे मुहूर्त, शुभाशुभ मातूर्तातूर्त. तात्काळ आज्ञा मानी तो धूर्त, दीर्घसूत्री दुर्भागी. मग कास घालून एके हाती, दुजियाने शस्त्र सावरिती. अस्तन्या सारीत सारीत येती, अजा होती ते स्थानी. आश्चर्य करीती ग्रामस्थ लोक, हे काय कृत्य अलौकिक. काकांचे मनाची ती कोवळीक, मावळली की कैसेनी. मुसलमान मांसाहारी, तया चढफडत्या अजावरी. फकीर बाबा शस्त्र न धरी, तेथे तयारी काकांची. वज्राहूनही कठोर, कुसुमाहूनही कोमलतर. म्हणती असती जे लोकोत्तर, तयांचे अंतर ते खरे. मग घट्ट धरून सुरा हाते, उंच करून या निज कराते. म्हणती मारूच का बाबा याते, एकदा माते वदा की. आर्त त्राणार्थ शस्त्र धारण, तेणेच निरपराध अजहनान. परिगुरु सेवेसी विकिला प्राण, म्हणून अनमान जीवाला. मारू जाता घाई घाई, कृपा उपजली तया हृदयी. सुराचाच रे मागे जाई, हस्तन होई पुढारा. माराता काय बगसी, परिसुनी अखेरची आज्ञा
जीवदान लाधला बकरा, गुरुभक्ती शिखरा चढविली. मग काका सुराटा कोण, काय वदती द्या अवधान. बाबा आपुले अमृत वचन, धर्मशासन ते आम्हा. आम्ही नेणू तुझा धर्म, आम्हा नाही लाज शरम. गुरुवचन पालन हेच वर्म, हाची आगम आम्हा ते. गुरुवाज्ञा परिपालन, हेची शिष्याचे शिष्यपण. हेची आम्हा निजभूषण, अवज्ञा दूषण सर्वार्थी. हो सुखी अथवा कष्टी, परिणामावर नाही दृष्टी. घडेल असेल जैसे अदृष्टी, परमेष्ठीला काळजी. आम्हा तो एकची ठावे, आपुले नाम नित्य आठवावे. स्वरूप नयनी साठवावे, आज्ञांकित व्हावे अहर्निशी. हिंसा अहिंसा आम्ही नेणू, आम्हासी तारक सद्गुरु चरणू. आज्ञा किमर्थ हे मनी नाणू, प्रतिपालन कर्तव्य. गुरुवाज्ञा जेथ स्पष्ट, युक्तायुक्त वा इष्टानिष्ट. हे विचारितो शिष्य नष्ट, सेवा भ्रष्ट मी समजे. गुरुवाज्ञेचे उल्लंघन, तेच जीवाचे अधःपतन. गुरुवाज्ञा परिपालन, मुख्य धर्माचरण हे. चित्त गुरुपदी सावधान, राहोत की जाबोत प्राण. आम्हा गुरुचीच आज्ञा प्रमाण, परिणाम निर्वाण तो जाणे. आम्ही नेणो अर्थानर्थ, आम्ही नेणो स्वार्थ परार्थ. जाणू एक गुरु कार्यार्थ, तोची परमार्थ आमुते. गुरुवचनाची यापुढे, विधी निषेध व्यर्थ बापुढे. लक्ष गुरु नियोग कर्तव्याकडे, शिष्याचे साकडे गुरु माथा. आम्ही आपुल्या आज्ञेचे दास, योग्यायोग्य नाणू मनास. वेळी वेचू जीवितास, परी गुरुवचनास प्रतिपाळू. स्वभावे जे दयाभूत, तेच मन होय पाषाणवत. म्लेच्छहीन जे करू धजत, ब्राह्मण सजत करावया. वाटेल हे श्रोतिया अवघड, परी हे सद्गुरु घरचे गारुड. व्हा एकदा गुरुवचनारूढ, तात्काळ गूढ उकलेल. एकदा त्यांची धरल्या कास, पायी ठेविल्या पूर्ण विश्वास. मग शिष्याची चिंता तयास, न लगे सायास कराया. सर्वथैव वाहून घ्या पायास, भय नाही मग तयास. केवळ तोच तयाचा आत्मविश्वास, परती रासला
प्रतिपाळणे कार्यांतरी न विलंबणे जाणे मध्यम शिष्य तो गुरुने आज्ञा करीत राहणे करू करू म्हणतची जाणे प्रतिपदी प्रमाद करणे जाणा अधम शिष्य तो परम वैराग्य नाही अंतरी नित्यानित्य विवेक न करी कैसी गुरु कृपा तयावरी जन्म जरी घालविला तरी जो गुरुपदी निरंतर इच्छा तयाची पुरवी ईश्वर निश्चळ निष्काम करी सत्वर तो परात्पर सोयीरा असावे निर्मळ श्रद्धाबळ वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ सबुरीची जोड आढळ परमार्थ सबळ तयाचा येथे न लगे प्राण निरोध अपानोदान यांचा शोध हठयोग समाधी वा उद्बोध साधन दुर्बोध ते आम्हा असता शिष्याची भूमिका तयार सद्गुरु सिद्धीसी नाही उशीर ते तो सदैव अनुग्रह तत्पर एकाची पायावर उभे सगुण साक्षात्कार प्रतीती भक्त मात्र तेच अनुभविती भाविकांना उपजे भक्ती पाखंड युक्ती इतरांना पुढे मग बाबा काकास वदती घे हे टमरेल पाण्याचे हाती आता मी हलाल करीतो निश्चिती देतो सद्गती तयाते आधीच तो बोकड मरणोन्मुख तेथेच आहे तक्क्यानजीक फकीर बाबास विचार एक समय सूचक आठवला घेतला बाबांचा विचार बोकड मारावा तक्क्यावर येणे मिशे करवितात स्थलांतर बोकड देहांतर लाधला बोकडाचा मृत्यू अटळ जाणून चुकले होते सकळ परिपाहुनी योग्य वेळ केला हा खेळ बाबांनी सद्गुरुसी शरण गेले सद्गुरु रूपची ते जहाले सैंधव सिंधू स्नानार्थ निघाले ते काय निघाले बाहेरी जीव हा या जगाचा भोगता ईश्वर जगत भोग प्रदाता परी सद्गुरु एक मोक्षदाता निजात्मैक्यता निधान कृपा उपजलिया पोटी सद्गुरु देतील दिव्य दृष्टी तेणे मगही सकल सृष्टी मावेल दिठी एकदाची हे माड साई पायी शरण तेथे वा
भक्त भाविक परम सुख पावेल। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गुरु भक्त लीला दर्शनम नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।